भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भिवंडीच्या बागे फिरदौस परिसरातनं तरुणीचं तिच्या भावासह अपहरण झालं। अपहरण करून नागावच्या झाडाझुडपात तरुणीवर आळीपाळीने अत्याचार करण्यात आलाय। आरोपी इथवरच थांबले नाही तर दुसरीकडे फातमानगर परिसरात एका पिकअप गाडीतही या तरुणीवर अत्याचार झालाय। या प्रकरणी शांतीनगर पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आणि ही धक्कादायक घटना भिवंडी शहरातील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नागाव परिसर आहे आणि नागाव परिसरात ज्या ठिकाणी निर्जन स्थळी त्या मुलीला आणण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आली होती आडीपाडीने। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पीडितेच्या भावाला आधी मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर त्या पीडितेला बागे फिरदौस या परिसरात बोलवण्यात आलं। पीडिता जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस रिक्षा चालक तसेच तिचा भाऊ याला मारहाण करून रिक्षामध्ये डांबून ठेवून अपहरण करून या परिसरात त्या मुलीला घेऊन आले होते आणि त्यानंतर त्या पीडितेवरती या ठिकाणी आडीपाडीने अत्याचार करण्यात आला। विशेषतः हे सर्व नराधम जे आहेत ते जवळपास 4 ते 5 नराधम होते आणि त्यांनी या ठिकाणी त्या पीडितेवरती अत्याचार केलेला होता। या आपण बघू शकतो हे सर्व झाडी झुडपी आहेत आणि या परिसरामध्ये ज्या ठिकाणी निर्जन स्थळी आहे त्या परिसरात त्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला। विशेषतः हे सर्व नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी फातमानगर परिसरात या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील एका पिकअप बोलेरोमध्ये देखील त्या मुलीवर त्या ठिकाणी आडीपाडीने अत्याचार करत त्या ठिकाणी आपण बघू शकतो की सध्या या घटनेची संपूर्ण निंदा होत आहे। मात्र या घटनेची माहिती जेव्हा मुलीने पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करण्यात आली। त्यानंतर हा गुन्हा जो आहे तो शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। सध्या शांतीनगर पोलिसांनी सूत्र हलवीत या ठिकाणी एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। मात्र इतर आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। मात्र या सर्व जे आरोपी आहेत ते नक्की या ठिकाणी त्या मुलीला अपहरण करून या ठिकाणी आणून तिच्यावर आडीपाडीने अत्याचार केला हा धक्कादायक प्रकार जेव्हा समोर आला त्यानंतर आता एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र इतर आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।